गेलं तर हा एक गीत आहे, हा पण रोड इकडे एक गीत आहे, म्हणजे हा मैदानाला जवळजवळ 5 ते 6 रोड. नमस्कार मित्रांनो, तुम्हा सर्वांचं आपल्या युट्यूब चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे. तर मित्रांनो, आपण आलेलो कासेगावमध्ये. तर कासेगावमध्ये येत्या 17 तारखेला भव्य आणि दिव्य असं बैलगाडा शर्यतीचं जंगी मैदान भरले. आणि सगळ्यात महत्त्वाचं गोष्ट ती म्हणजेच की आत्तापर्यंत बैलगाडी क्षेत्रामध्ये अशा प्रकारचं बक्षीस कुठंच दिलं नव्हतं. ते असं न भूतो भविष्यात अशा प्रकारचं बक्षीस या ठिकाणी बैलगाडा चालकांना भेटणार, जे विनर होणार आहेत. तर त्या बक्षीस आहे की 1 BHK फ्लॅट आहे. तर आपल्याबरोबर माननीय अतुलदादा लोहीगडे आहेत. तर त्यांच्याकडून थोडक्यात आपण माहिती घेऊया. दादा, कशा प्रकारचं आपलं मैदान झालं आणि कशा प्रकारची तयारी आपली आता चालू आहे? आता हे मैदान जे आहे, माननीय आमदार श्री जयंत पाटील साहेब, ज्यांच्या विचारावरती आमचं जे शरद लाइडे अण्णा फाउंडेशन महाराष्ट्र राज्य आणि कासेगाव बैलगाडी संघटना जी आहे, ते त्यांच्या विचाराने किंवा त्यांना आम्ही एक आमचं प्रेरणास्थान म्हणून आम्ही काम करत आहे. त्यांच्या नावानं आम्ही जयंत केसरी बैलगाडा शर्यतीला सुरुवात केली. गेल्या वर्षी ते पर्व पहिलं जे झालं होतं ते देखील अगदी एकदम उत्कृष्ट आणि चांगल्या रीतीनं किंवा एक पारदर्शक मैदान आम्ही इथं केलं होतं. हे पर्व दुसरं सुद्धा आहे, ते अगदी उत्कृष्ट आणि पारदर्शक होईल. गेल्या वर्षी ज्यावेळेला आम्ही पहिलं पर्व घेतलं त्यावेळेस आम्ही नियोजन केलेलं होतं की येणारं जे दुसरं पर्व असेल ते एक महाराष्ट्रातलं आगळं वेगळं आणि एक मोठं मैदान असेल, जिथं गोसंवर्धन असेल किंवा आपला जो शेतकरी राजा जो असेल त्याला कुठंतरी चांगले दिवस आणायचे, ह्या उद्देशानंच हे मैदान फक्त इथं घेतलं जाईल. आणि तो उद्देश डोळ्यासमोर ठेवून आम्ही म्हणजे बक्षीस देताना चळणीच्या वस्तू न देता किंवा चळणीच्या वस्तूंना फाटा देऊन एक अशी गरजेची वस्तू देऊ शकतोय की ज्याच्यामधून त्या शेतकऱ्याला कुठेतरी चांगले दिवस येऊ शकतात. ही संकल्पना डोक्यामध्ये ठेवून आम्ही ही 1 BHK फ्लॅटची संकल्पना आणली. तर ही 1 BHK फ्लॅट ही अशी वस्तू आहे की त्याचा दिवसेंदिवस किंमत जी आहे ती वाढत जाणार आहे. किंवा तो जो आपला शेतकरी राजा आहे त्याचं जे घराचं स्वप्न आहे ते देखील याच्यातून पूर्ण होऊ शकतंय. किंवा समजा तो एखाद्या वेगळ्या लोकेशनला असला आणि त्याला तिथं जर राहता नाही आलं तरी ते घर त्यानं जर भाड्यानं जरी दिलं तर त्याला 5-7 हजार रुपये जरी त्या भाड्यापोटी जर मिळाले तर त्याच्यातून तो त्याचा असणारा बैलाचा जो खर्च आहे, चाऱ्याचा खर्च असेल किंवा आणि काय 1000-2000 रुपये कुठं त्याच्या घरगुती कामासाठी जर वापरू शकला तर त्याच्यासारखं समाधान आम्हाला कुठलंही असणार नाही. तर ह्या सगळ्या गोष्टी आम्ही डोळ्यासमोर ठेवून हे 1 BHK फ्लॅटचं नियोजन केलेलं आहे. त्याच्यामध्ये आम्ही ही एक गोष्ट सुद्धा देखील आपल्याला आवर्जून सांगू इच्छितो की ती फ्लॅट देताना कुठलीही त्याला स्टॅम्प ड्युटी असेल किंवा रजिस्ट्रेशन चार्जेस आहेत हे कुठलेही आकारले जाणार नाही. त्याला डायरेक्ट त्याच्या हातामध्ये किल्ली दिली जाईल. हा फ्लॅटसुद्धा जो आहे तो कराड नगरीमध्ये आहे, एकदम उत्कृष्ट चांगल्या लोकेशनला आहे. न्यूली कन्स्ट्रक्टेड बिल्डिंग आहे, 750 स्क्वेअर फूटचा आहे. आणि जो कोणी शेतकरी असेल ज्याला कुणाला हा फ्लॅट मिळेल त्या दिवशी तो ज्यावेळेला त्या घरामध्ये एंट्री करेल तर त्यावेळेला त्याला ते फ्लॅट बघितल्यानंतर एक चांगलं समाधान तिथं मिळेल, हे आवर्जून मी या निमित्तानं आपल्याला सांगू इच्छितो. नक्कीच दादा, कारण का घर घेणं सगळ्यांचं स्वप्न असतं आणि हे आगळं वेगळं असं स्वप्न तुम्ही बैलगाडा शर्यत क्षेत्राच्या माध्यमातून तुम्ही पूर्ण करतात. तर दादा, थोडक्यात मला मैदानाच्या विषयी माहिती सांगा. आपलं जे मैदान असेल ते किती लांबीचं आहे, तर किती मोठं? जे बैलगाडी अखिल भारतीय बैलगाडी संघटना आहे त्याच्या नियमाला अनुसरूनच इथं सगळ्या गोष्टी चालू आहेत. किंवा इथं सगळ्या जे प्रोव्हिजन ज्या चालू आहेत, जसं 1000 फुटाचा पल्ला असेल किंवा पुढं लागणारं जे बैल थांबण्यासाठी जे प्रोव्हिजन आहे ते सुद्धा जमीन बघितलं तर तुम्ही अगदी 700-800 फूट आहे, म्हणजे मोर दॅन सफिशियंट जागा आहे. तिथून खालून सुद्धा बैल सोडताना सुद्धा आम्ही तिथे एक 100 फुटाचं अंतर जे आहे ते सोडलेलं आहे. हा 1000 फुटाचा पहिला आहे. तुम्ही ट्रॅक जरी बघितला तर ट्रॅक सुद्धा एकदम उत्तम दर्जाचा आहे, कुठेही त्याला चढ उतार नाही आहे. म्हणजे अगदी ट्यूब लेवल जरी तुम्ही लावलं, इंजिनिअरिंग लँग्वेजमध्ये सांगायचं म्हणलं तर तिकडं आणि इकडं ट्यूब लेवल काढली तर ते एकदम 0 लेवलला येईल. अशा पद्धतीचं हे मैदान, हे फाटी इथं सगळे कासेगाव बैलगाडा चालक मालक आमची जी संघटना आहे त्याचे जे सगळे कार्यकर्ते आहेत, पदाधिकारी आहेत, त्याच्यात मेन विक्रम गावडे असतील किंवा मकरंद माने आहेत, त्याच्याबरोबर विकास पाटील बावडे आहेत किंवा बाकीचे आणि सगळेच आहेत. म्हणजे आता सगळ्यांची नावं घेत नाही, सगळेच इथं राबत आहेत. जवळजवळ एक 30-40-50 अक्षय लाहिगडे आहेत, सोमनाथ लाहिगडे आहेत. ही जवळजवळ एक 20-25 जी आहेत मुलं, ते जवळजवळ गेली महिना झालं ते इथंच आहेत. महिना म्हणजे ऊस तोडीपासून अगदी ऊस घालवण्यापासून तुम्ही बघता कुठेतरी महाराण असेल तर तिथं 50-60-70-100 एकर जागा उपलब्ध करणे खूप इझी आहे. पण कासेगाव हे लोकनेते राजाराम बापू पाटील यांच्यापासून हे कासेगाव एक सदन गाव आहे. आणि इथं हा पूर्ण एरिया जो आहे किंवा हा बेल्ट जो आहे तो पूर्ण इंडिकेटेड बेल्ट आहे. म्हणजे ही सगळी जमीन जी आहे ती पाण्याखालची जमीन आहे. मग पाण्याखालची जमीन 60 ते 70 एकर क्षेत्र मोकळं करणं किंवा त्या इथल्या जे शेतकरी जे आहेत त्या शेतकऱ्यांचं सुद्धा मी म्हणजे मनापासून आभार व्यक्त करू इच्छितो. किंवा त्यांच्या ह्या सहकार्यामुळं किंवा त्यांच्या औदार्यामुळं हे स्पर्धा आपली
गेल्या वर्षी देखील पार पडली आणि ह्या वर्षी देखील ती पार पडणार. तर दादा फाट्या आपल्या त्या फाट्यांची रुंदी किमान किती आपली? ह्या फाट्यांची रुंदी आहे ती 15 फुटाची रुंदी आहे. त्यामुळं एक उत्कृष्ट फाटी दिलेली आहे जेणेकरून बैलाला कुठेही जे ट्रॅकफॉलच्या गोष्टी असतात किंवा हे असं काय होणार नाहीये. त्याला म्हणजे जो उत्तम जो ट्रॅक आहे जेवढा गरजेपेक्षा थोडासा जास्तच म्हणाला तरी चालेल तेवढा इथं ट्रॅक आम्ही देण्याची व्यवस्था केलेली आहे. आणि टोटल 12 फाट्या आहेत. त्यामुळे जरी कदाचित समजा जर आमच्या अपेक्षापेक्षा जर जास्त जरी बैलगाड्या आल्या तरी सुद्धा इथं फाट्या आहेत त्या प्रमाणापेक्षा जास्त आपण उपलब्ध करून ठेवलेल्या आहेत. त्यामुळे मैदान हे सकाळी 8 वाजता रिसर्च सुरू होईल. सकाळी 8ला म्हणजे 8ला सुरू होईल. 16 तारखेला आम्ही संध्याकाळी 6 वाजता ऑनलाईन नोंद आहे ती बंद करणार आहे. त्याच्यानंतर कुठली नोंद घेतली जाणार नाही आहे कारण पुढं आम्हाला सगळ्या ज्या प्रोव्हिजन आहेत त्या करायच्या आहेत. त्यामुळं मी बैलगाडा चालक मालकांना मी नम्रपणे हीच विनंती करेन की तुम्ही लवकरात लवकर ऑनलाईन नोंदी कराव्यात. ऑनलाईन नोंदी आता ऑलरेडी सुरू झालेल्या आहेत. त्याचे डेमोज वगैरे पण आम्ही पब्लिश केलेले आहेत. तरी कुणाला काही जर तांत्रिक अडचणी असतील तर मकरंद माने, विक्रम गावडे आणि सोमनाथ लेगडे या तिघांचे फोन नंबर देखील आम्ही त्या आमच्या पॉम्पलेटवरती शेअर केलेले आहेत. तर तिथं कॉन्टॅक्ट करून तुमचे काय अडचणी असतील तर त्या तुम्ही सॉल्व्ह करून घेऊ शकता. दादा प्रेक्षकांच्यासाठी कशा प्रकारची सुविधा आहे? तुम्ही खास आम्हाला इकडे कळलं की महिलांच्यासाठी पण तुम्ही इकडच्या साईडला प्रेक्षक गॅलरी बनवली आहे. दादा आम्ही आता इथं 1000 फुटाची गॅलरीचं प्रोव्हिजन केलेलं आहे. म्हणजे पश्चिम बाजूला 500 फुटाची गॅलरी आहे. मैदानाच्या पूर्व बाजूला 500 फुटाची गॅलरी आहे. जो सुरुवातीचा जो 100 फुटाचा जो पॅसेज असणार आहे तो खास करून आम्ही महिलांसाठी ठेवलेला आहे. कारण महिलांची सुद्धा हे बैलगाडी शर्यतीचा थरार पाहण्याची म्हणजे आम्ही ज्या पद्धतीने इथं नियोजन करत आलेलं आहे किंवा ज्या पद्धतीने इथं ह्या आमच्या मैदानाचे जयंत केसरी किंवा आमचं जे साहेबांचं नावच जयंत पाटील साहेबांचं नावच जे आहे ते एवढं मोठं नाव आहे आणि त्याला एवढं मोठं ग्लॅमर आहे आणि त्यांच्या नावानं ह्या शर्यती होत आहेत. त्यामुळं आपसुकच ह्या मैदानाला ग्लॅमर येणं साहजिक आहे. त्यामुळं महिलांची सुद्धा इच्छा आहे की आम्हाला हे मैदान पाहता यावं. तर त्या ज्यावेळेला आम्हाला भावना आमच्यापर्यंत पोहोचल्या आमच्या शरद लेगडे अण्णा फाउंडेशन व कासेगाव बैलगाडी संघटना जी आहे तर त्यावेळेला आम्ही इमिजिएट इथं महिलांच्यासाठी देखील एक 100 फुटाची गॅलरीची प्रोव्हिजन केलेलं आहे. दादा निकाल आता कसं काय देणार तुम्ही? आता निकाल काही ठिकाणी पायावरती दिला जातो. नाही बैलाचा कुठलाही शरीराचा जो पार्ट आहे तो जो पुढे असेल त्याला निकाल दिला जाईल. आणि या ठिकाणी आता भरपूर मोठ्या प्रमाणात इकडे बैलगाडी प्रेमी येणार, बैलगाडा मालक येणार. तर त्यासाठी तुम्हाला मॅनेजमेंट लागतं कारण का भरपूर सारी लोक फाटीवरती येतात, निकालावरती बैला बुसतात, त्यांना त्रास होतो. सामान्य शेतकऱ्याला म्हणजे तो त्रास होतो. त्यासाठी काय केलं जातं तरी तुम्ही? इथं आता पूर्ण तुम्ही बघितलं तर ह्या बाजूला जवळजवळ म्हणजे स्टेज तुम्ही पकडलं त्याच्या पुढून अगदी बॅरिकेडची पूर्ण व्यवस्था अगदी शेवटी एंडपर्यंत म्हणजे ह्या बाजूला समजा फाटी 1000 फूट तिथं खाली मोकळी जागा सोडलेली इकडची स्टेजच्या हा टोटल एरिया जरी पकडला समजा किंवा तो पुढचा एरिया सोडून द्या तरी 1200-1300 फुटाचा एरिया पकडला तर ते हे पूर्ण बॅरिकेड असणार आहे. त्या बॅरिकेडच्या आतमध्ये कुठेही कुणालाही एंट्री दिली जाणार नाहीये. त्या बॅरिकेडमध्ये आम्ही थोडं एक 100-150 फुटावरती एक 5 फुटाचे स्पेस ठेवलेले आहेत. तिथं बाउन्सर असतील किंवा सिक्युरिटीची व्यवस्था असेल ती तिथं असणार आहे. ते जेणेकरून पण ह्या सगळ्या गोष्टी तर आहेतच, ह्या सगळ्या प्रोव्हिजन तर आपण करायला लागलेलोच आहे की इथं कुठल्याही प्रेक्षकांच्यामुळे इथं बैलगाडीला कुठलाही अडथळा येईल असं काय होणार नाही. त्याच्या पूर्ण ज्या काही प्रोव्हिजन आहेत ते आम्ही सगळं करायला लागलोय. पण तरीसुद्धा माझं शेतकरी राजा किंवा शेती प्रेम करणारी जी लोक इथं प्रेक्षक येणार आहेत, बैलगाडा चालक मालक शौकीन आहे, त्यांना माझी ही विनंती राहील की इथं मैदानाला कुठलाही गालबोट लागणार नाही ह्याची आपण सगळी काळजी घ्याल ही मी आणि मी त्यांना पुन्हा सगळ्यांना विनंती करतो. आता दादा इतकं मोठ्या प्रमाणातले हे मैदान आहे, भरपूर महाराष्ट्र तसेच महाराष्ट्राच्या बाहेरून बैलगाडी मालक या ठिकाणी येणार आहेत. तर ते आदल्या दिवशी आल्याच्या नंतर त्यांच्यासाठी सगळं आदल्या दिवशी जरी आले तर तिथं चारा पाण्याची सगळ्यांची व्यवस्था केलेली आहे. जवळजवळ आम्ही 1000 लोकांच्या पर्यंत इथं जेवणाची व्यवस्था देखील केलेली आहे. म्हणजे महाराष्ट्र असेल, मध्य प्रदेश असेल, कर्नाटक असेल किंवा देशाच्या अन्य कानाकोपऱ्यातून कुठूनही जरी बैलगाड्या इथं आल्या तर ते आपले पाहुणे आहेत आणि पाहुण्यांचं जे पाहुणचार आहे तो करणं हा आपला मराठा धर्म आहे आणि तो निश्चितपणे इथं सांभाळला जाईल. तर इथं जे येणारे सगळे पाहुणे आहेत त्यांना ज्या काही लागणाऱ्या जेवण असेल किंवा त्यांचे जे बैल आहेत त्यांना लागणारा चारा पाण्याची व्यवस्था असेल ती पूर्ण आमच्या संघटनेमार्फत केली जाईल. तसंच दादा कॅमेऱ्याची कशी प्रकारची सोय? कारण काय एवढं मोठं मैदान थोडक्यासाठी पण इथं सगळे सीसीटीव्ही हाय टेक्नॉलॉजीचे कॅमेरा आहेत. तिथं सीसीटीव्ही आहेत, ड्रोनचे कॅमेरा आहेत. आम्ही इथं जवळजवळ 3 ते 4 स्क्रीन आहेत, आपल्या 4 स्क्रीन आहेत. तर मोठी जी स्क्रीन आहे ती 30x12 स्क्रीन असणार आहे. त्याच्यामध्ये तुम्हाला एकदम झूम केला तर अगदी म्हणजे नॅनो सुद्धा जे आहे पार्ट तो सुद्धा दिसेल. त्यामुळे इथं निकाल देताना कुठली काही अडचण येणार नाही ह्याबद्दल आम्ही सगळे मंडळ आहे ते आश्वस्त आहे. म्हणजे निकालावर पण कॅमेरा असणार आहेत, निकालावरती पण आहे, खाली सुट्टीवरती पण कॅमेरा आहेत, सगळीकडे कॅमेरा आहेत. आणि गाडी जर फॉल झाली, तास पलटी झाला, काय वेळा काय होतात नवीन बैल असतात
फॉल होतं तास आणि पुन्हा तासात येतात. नाही, लॉबी टच जरी झाला तरी तो गाडी बाद केली जाईल. हो, कारण का इथं ट्रॅक एवढा मोठा दिलेला आहे आणि एवढा मोठा ट्रॅक दिलेला असताना जर लॉबी टच होत असेल तर मग ते गाडी बादच केली जाईल. ती तर लॉबी टचला निकाल देण्यात नाही येणार. तर मित्रांनो ही सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे. तसंच पार्किंगची कशी सुविधा, मोठ्या प्रमाणात बैल येणार त्यांना बांधण्याची सोय. तुम्ही आता जर बघितलं, मी तुम्हाला सांगितलं की आवर्जून जवळजवळ इथं 60 ते 70 एकर क्षेत्र आहे, ते पूर्ण आम्ही रिकामी केलेलं आहे. तिकडे ओढ्याची जी बाजू आहे तिकडे पण 3-4 एकर क्षेत्र आहे. हे पुढचा जो एरिया आहे तिकडे 3-4 एकर क्षेत्र आहे. हे तुम्हाला समोर दिसतंय ते जवळजवळ 1-7 एकर क्षेत्र आहे. म्हणजे ह्या इथं सगळ्या मला वाटतं जरी अगदी म्हणजे 500, 600, 700 जरी बैलगाड्या आल्या तरी ह्या इकडे सगळ्या लावू शकतात. त्याच्यानंतर तुम्ही हायवेच्या बाजूला बघितलं, हे नॅशनल हायवे 48 म्हणजे पुणे बेंगलोर हायवे लगतच आहे. त्यामुळं इथं येताना कुठलाही ऍक्सेसचा प्रॉब्लेम येणार नाही. मग त्या गाड्यांची 4 व्हीलरची पार्किंगची व्यवस्था असेल किंवा NHI जे आहे, नॅशनल हायवे अथॉरिटी ऑफ इंडिया जे आहे, त्याने देखील आम्हाला जे काही सगळे गरजेची मदत आहे ते त्यांनी म्हणजे 2-4-5 दिवस झालं ती सुद्धा लोक आम्हाला मॅक्झिमम इथं फॅसिलिटी प्रोव्हाइड करण्याचा प्रयत्न करतात. आता दादा आपली जी बैल पुढे सुटल्याच्या नंतर तिथं थांबण्यासाठी जे नियोजन असतं ते तिकडच्या साईडचं कसं काय पुढचं? नाही, इथं सुद्धा आता तुम्ही बघितलं तर हा जवळजवळ 700 ते 800 फुटाचा पल्ला आहे पुढं. त्यामुळे इथं बैलगाड्यांना थांबताना कुठलीही काय अडचण येणार नाहीये. आणि इथं पब्लिकचा जर विषय तुम्ही म्हटला पुढं, तर इथं जवळजवळ आमचे सगळे स्वयंसेवक असतील किंवा इथं बाउन्सर असतील किंवा पोलीस यंत्रणा असेल किंवा सिक्युरिटी असेल, तर ही सगळी यंत्रणा इथं असणार आहे. त्याच्या पुढं सुद्धा इथून म्हणजे आम्ही एक विनिंग लाईन जी आहे, विनिंग लाईन पासून 100 फुटाचं जे अंतर आहे तिथून आतमध्ये कोण येणार नाहीये याचं आम्ही दक्षता घेऊ. समालोचक आणि आपले जे पंच असतात ते कोण आहेत दादा, झेंडा पंच आपले? समालोचक मेनली आमचे जे आहेत ते सुनील मोरेजी आहेत, झेंडा पंच बापू धनवडे जी आहेत, परत समालोचक मध्ये आणि रणजित बनसोडे जे आहेत, परत सोमनाथ जगदाळे आहेत, परत प्रवीण घाटे जे आहेत, कोकाटे आहेत, असे बरेच सगळे नामांकित जे बैलगाडी क्षेत्राशी निगडीत आहेत ते सगळ्या लोकांना पण इथं बोलवलंय. आणि वैद्यकीय सेवा कसं काय दादा? वैद्यकीय सेवा सुविधा सुद्धा आम्ही इथं पुरवल्या आहेत. पशुसंवर्धन म्हणजे बैलांशी रिलेटेड जर बघितलं तर पशुसंवर्धनचे सगळे इथं अधिकारी, त्यांची टीम सुद्धा सगळी इथं उपलब्ध असेल. ह्युमन इंजुरी जर कुठली झाली तर त्याच्यासाठी लागणारे जे अँब्युलन्स आहेत, जवळजवळ 4 ते 5 अँब्युलन्स इथं असणार आहेत. कार्डियक अँब्युलन्स पण असणार आहे. इथं लागणारे जे मेडिकल ऑफिसर आहेत ते मेडिकल ऑफिसर सुद्धा सगळे इथं उपलब्ध असणार आहेत. पण आमचं प्रोव्हिजन हेच आहे की मेडिकल इमर्जन्सी क्रिएटच होऊ नये. मेडिकल इमर्जन्सी क्रिएट न होण्यासाठीच आमच्या प्रोव्हिजन चालू आहेत. त्यामुळे त्याबद्दल निश्चित राहतो. दादा, बैलगाडी चालकांना, मालकांना काय तुम्ही आव्हान कराल? बैलगाडी चालक मालक आणि शौकीन जे आहेत, जे तमाम महाराष्ट्र किंवा महाराष्ट्राच्या बाहेर येणारे जे आहेत, त्या सगळ्यांना मी नम्रपणे हीच विनंती करेल की तुम्ही सगळ्यांनी आवर्जून हे मैदान, एक आगळं वेगळं जे महाराष्ट्रातलं मैदान आहे ते बघण्यासाठी आवर्जून तुम्ही सगळ्यांनी यावं. आणि हे मैदान आवर्जून बघण्यासाठी येताना आपला शेती धर्म किंवा आपण शेतीवरती किंवा बैलावरती सगळे प्रेम करणारे सगळे शेतकरी आहोत, तरी आपण इथं मैदानाला कुठलंही गालबोट लागणार नाही याची आपण स्वतःहून काळजी घ्याल. मला आवर्जून वाटतंय. त्या निमित्तानं मी आपल्याला देखील अशी विनंती करतो की इथं कुठल्याही मैदानाला गालबोट लागणार नाही याची आपण काळजी घ्यावी. तर बघू शकता इतकं जबरदस्त नियोजन दादांनी केलंय. तर मित्रांनो, आम्ही येणार आहे, तुम्ही पण या. तर दादा, तुमचा किमती वेळ दिल्याबद्दल खूप खूप तुमचे धन्यवाद. आभार आहे. थँक्यू. धन्यवाद.